सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 14वा। अहो सर्व देवांमध्ये श्रेष्ठ बुद्धिरूपी प्रातःकाळ करणारे सूर्य, सुखाचा उदय करणारे श्री गुरु महाराज, आपला जय जयकार असो। तुम्ही सर्व जगास विश्रांती स्थान आहात। मी ब्रह्म आहे अशा भावनेस सेवन करविणारे तुम्ही आहात। तुम्ही अनेक लोकरूपी लाटांचे समुद्र आहात। तुमचा जय जयकार असो। पीडितांना संकटातून सोडवणारे, अखंड भरलेले, ओहोटी नसलेले दयेचे समुद्र, शुद्ध विद्यारूप, अध्यात्म विद्यारूप, श्रीचे प्रियकर असे महाराज तुम्ही ऐका। तू ज्यांना लपतोस त्यांना हे जग दाखवतोस, म्हणजे ज्यांच्यामध्ये तुझ्या संबंधाने अज्ञान असते त्यांना तुझे स्वरूप न दिसता जग दिसते, व तू ज्यांना प्रकट होतोस त्यावेळी त्यांना सर्व तूच करतोस, म्हणजे ज्यांच्यामध्ये तुझ्या संबंधाने ज्ञान असते त्यांना जग न दिसता तू सर्व तूच दिसतोस। दुसऱ्याची नजरबंदी करणे असा नजरबंदीचा खेळ गारुडी लोकास उत्पन्न करता येतो, पण त्यास आपली स्वतःची नजरबंदी करता येत नाही। परंतु आपण आपल्याला चोरून राहणे, स्वतः विषय न होणे ही तुझी अद्भुत जादू आहे। गुरु वा ब्रह्म हे जगतालाही आपले भान होऊ देत नाहीत, व आपण स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे आपले भानही आपल्या ठिकाणी घेत नाहीत, कारण की या सर्व जगताला तूच तू आहेस, म्हणजे या जगात सर्व काही तूच आहेस असे असून सुद्धा कोणाच्या ठिकाणी तुझे ज्ञान आहे तर कोणाच्या ठिकाणी तुझ्या संबंधी माया अज्ञान आहे। असा जो तू स्वभावता जादूगार, त्या तुला नमस्कार असो। आम्हास असे वाटते की जगामध्ये पाणी ओले आहे, ते पाणी तुझ्या ओलेपणाने चांगले द्रवयुक्त झाले आहे, व पृथ्वीच्या ठिकाणी जी सहनशीलता आहे ती तुझ्या योगाने आहे। सूर्य व चंद्र इत्यादी शिंपले त्रैलोक्यात प्रकाश करतात। या तेजस्वी पदार्थात असणारे जे तेज, ते तेज तुझ्यामुळे आहे। वायू जी हालचाल करतो महाराज, ती तुमच्या बळाने करतो, व आकाश तुमच्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळते। फार काय सांगावे महाराज, अमर्याद असे माया ज्ञान, संपूर्ण अन्यथा ज्ञान, त्याचेही प्रकाशक तुम्हीच आहात। हे तुमचे वर्णन राहू दे, कारण हे वर्णन करणे श्रुतीलाही कष्टप्रद आहे। जोपर्यंत तुझ्या स्वरूपापर्यंत पोचला नाही तोपर्यंत वेद वर्णन करून अमृत राहतो, म्हणजे तुझ्या स्वरूपाचे वर्णन करण्याचा प्रसंग आला की त्याला व आम्हाला एका पंक्तीला बसून मूग गिळावे लागतात, मुकाट्याने बसावे लागते। महाराज, प्रलयकाळच्या महासमुद्रात थेंबाचा पत्ता नाही, मग महानद्या तरी कशा जाणल्या जातील? तर नाही, महानद्यांचा देखील प्रलयकाळच्या महासमुद्रात पत्ता लागणार नाही। अथवा सूर्य उगवल्यावर चंद्र जसा काजव्यासारखा, त्याप्रमाणे तुझ्या वर्णनाविषयी आमची व वेदाची अवस्था होते, आणि द्वैताचा जेथे जोर नाहीसा होतो व वैखरी वाचाही परावाणीसह नाहीशी होते, असा जो तू त्या तुझे मग परापश्यंती इत्यादी वाचांपैकी कोणत्या वाचेने वर्णन करावे, याकरता आता स्तुती करण्याचे सोडून देऊन मुकाटाने आपल्या चरणांवर मस्तक ठेवावे, हेच चांगले। तर अहो गुरु महाराज, आपण जसे आहात तशाच तुम्हाला मी नमस्कार करतो। आपण माझवर एवढी कृपा करा की माझा ग्रंथरूप उद्योग सफल होण्यास आपण सावकार व्हा। आता कृपारूपी भांडवल सोडा व माझी बुद्धिरूपी पिशवी भरा, आणि ज्ञानाने भरलेल्या काव्याच्या लाभाने मला थोर करा। मग मी त्या योगाने सावरेन, आणि मग विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णभूषणे भीकबाळी करून ती संतांना घालीन। महाराज, माझे मन गीतार्थरूपी ठेवा काढण्यास समर्थ व्हावे, याकरता तुम्ही आपले कृपारूपी अंजन माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात घाला, जेणेकरून हे शब्दरूपी जगत एकाच सपाट्यात माझ्या बुद्धीच्या ज्ञानाला आकलन करता येईल। या तऱ्हेने हे श्री गुरु सूर्या, आपण आपल्या करुणारूप शुद्ध बिंबाने उदयास यावे। हे कृपाळू श्रेष्ठा श्री गुरो, माझ्या बुद्धिरूपी सुंदर वेलाला काव्यरूपी चांगले फळ ज्या योगाने येईल तो वसंत ऋतू आपण व्हा। ज्या योगाने ही बुद्धिरूप गंगा ब्रह्म सिद्धांतरूपी बोधाचा महापूर येऊन चांगली फोपावेल, त्या प्रकाराने उदार दृष्टीचा वर्षाव होऊ दे। हे सर्व जगताला एकच आश्रय असणाऱ्या श्री गुरुराया, तुझ्या प्रसन्नता रूप चंद्र माझ्या अंतकरणात उदयास येऊन स्फूर्तिरूप पौर्णिमा करो। महाराज, आपण मला कृपादृष्टीने पाहिले असता माझ्या बुद्धिरूपी समुद्रात स्फूर्तीला शांत वगैरे नवरसांची भरती येईल। तेव्हा संतोषित होऊन गुरुराय म्हणाले, ज्ञानदेवा, विनंती करण्याच्या मिशाने स्तुतीच्या पांघरुणाखाली तू द्वैत केले असे आम्हास दिसून येते। हे वायफळ बोलणे आता राहू दे। गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीता ग्रंथ सांग। श्रोत्यांच्या ऐकण्याविषयीची उत्कट इच्छा मोडू नकोस। स्वामी महाराज, अशी का आपली इच्छा आहे? मी याचीच वाट पाहत होतो की प्रभूंनी आपल्या मुखाने ग्रंथ सांग असे म्हणावे। हरळीची मुळी स्वभावतः तर अंगाने अमर आहेच, तशात जर तिच्यावर आणखी
अमृताचा पूर आला तर मग तिच्या अमरपणाविषयी शंका धरणे नको. तर आता या श्रीगुरूंच्या प्रसादाने मूळ जी गीताशास्त्रातील पदे ती विस्ताराने चातुर्यपूर्वक वर्णन करेन. पण असे वर्णन करीन की जेणेकरून जीवाच्या आत असलेली संशयरूप होडी बुडून जाईल, संशय नाहीसे होतील. एवढेच नाही तर श्रवणाची इच्छा वाढलेली दिसेल. श्रीगुरूच्या कृपेच्या घरात कर्जफेडीची भिक्षा मागून माझ्या भाषणात त्या प्रकारची करी गोडी प्रगट हो. तर मागे 13व्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनास अशी गोष्ट बोलले की हे जग क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संबंधात उत्पन्न होते व आत्मा हा गुणांच्या तादात्म्याने संसारी झाला आहे आणि हाच आत्मा प्रकृतीच्या तावडीत गेल्यामुळे सुखदुःख भोगण्यास कारण होतो, त्यास सुखदुःखाचा भोग होतो. एरवी खरोखर पाहिले तर हा केवळ गुणातीतच आहे. तर असंगाला संग कसा व क्षेत्रज्ञ यामधील संबंध तो कोणता व त्याला सुखदुःखादी भोग कसे, गुण ते कसे व किती आहेत व ते आत्म्याला कोणत्या प्रकाराने बद्ध करतात अथवा गुणातीताची लक्षणे काय आहेत, याप्रमाणे यावरील सर्व गोष्टींचा अर्थ स्पष्ट सांगणे हा 14व्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. तर प्रस्तुत जगाचा स्वामी जो श्रीकृष्ण त्याचा अभिप्राय असा आहे तो ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, अवधानरूपी सर्व सेना एकत्र जुळवून आणून ज्ञानास बिलगावे बरे. आम्ही मागे तुला पुष्कळ प्रकारच्या युक्तिवादांनी हा विचार समजावला आहे, परंतु अजून तुझी अनुभवाची कुशी बाहेर आलेली दिसत नाही. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याला पर म्हणून म्हटले आहे, जे सर्व ज्ञानांमध्ये उत्तम आहे व जे जाणून सर्व मुनी या देहबंधनापासून मुक्त होऊन अत्यंत श्रेष्ठ सिद्धी पावले, असे हे ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो. याकरता श्रुतीने जर सर्वांच्या पलीकडे म्हणून जे ज्ञान वारंवार प्रसिद्ध केले आहे ते ज्ञान तुला पुन्हा सांगण्यात येईल. सहज विचार करून पाहिले तर ज्ञान हे आपले रूपच आहे, परंतु संसार, मृत्यूलोक, स्वर्गलोक वगैरे आवडून घेतल्यामुळे ते ज्ञान आपले स्वरूप असून पर म्हणजे परके असे झाले आहे. हे ज्ञान अग्नी व इतर ज्ञाने ही गवत आहेत. म्हणून अर्जुना, हे ज्ञान सर्व ज्ञानांपेक्षा उत्तम आहे असे मी म्हणतो. जी इतर ज्ञाने संसाराला व स्वर्गाला विषय करतात व यज्ञच चांगले असे म्हणतात व द्वैतभावाची ज्यांना ओळख असते ती सर्व इतर ज्ञाने या ज्ञानाने स्वप्नासारखी मिथ्या केली आहेत. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या लाटा अखेरीस आकाशाकडून गिळल्या जातात अथवा सूर्य उगवला असता जशी चंद्राधिक तेजे लोपतात अथवा प्रलयकाळच्या पाण्याच्या महापुराने जसे नदी व नद नाहीसे होतात, अर्जुना, त्याप्रमाणे हे ज्ञान उदय पावले असता इतर सर्व ज्ञाने लयास जातात. म्हणून अर्जुना, हे ज्ञान उत्तम आहे. अर्जुना, आपली जी अनादी मुक्तता आहे ती मुक्तता या ज्ञानाने हस्तगत होते. ज्याच्या अनुभवाने सर्व विचारशूर पुरुष संसाराला डोके वर काढूच देत नाहीत, ते विचारशूर पुरुष आपली विषयांकडे असलेली मनाची प्रवृत्ती मनानेच मागे हटवून अंगाने विश्रांती स्वतः ब्रह्मरूप झाल्यावर जरी देत असतात तरी पण ते देहाजोगे होत नाहीत. देहा एवढेच आपल्याला समजत नाहीत. मग दुबळे, स्थूल व सूक्ष्म देह एकाच वेळेला ओलांडून निराश करून ते पुरुष वजनात माझ्या बरोबरीचे झाले. या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या साधर्म्यप्रत प्राप्त झालेले म्हणजेशी समान धर्म होणारे पुरुष सृष्टी निर्माणकाली जन्म पावत नाहीत आणि प्रलयकाली मरण पावत नाहीत. अर्जुना, जी माझी नित्यता आहे त्या नित्यतेने ते पुरुष नित्य आहेत व माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत. मी जसा अमर्याद व अनंत आहे व मी जसा सत्याचा समुद्र आहे तसेच ते आहेत. त्यांच्यात व माझ्यात भेद शिल्लकच राहत नाही, कारण की मी जसा व जेवढा आहे तसेच व तेवढे ते ज्ञानाच्या योगाने झालेले असतात. कसे तर ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश महाकाश होते अथवा दिव्याच्या मूळ ज्योतीत दुसऱ्या अनेक ज्योती मिळाल्या असता जसे होते तशा त्या सर्व ज्योती एकरूप होऊन जातात, त्याप्रमाणे समज. अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वैताची येरझार संपली व आता तो व मी असे दोघे देव व भक्त या दोघांच्या नामाचा अर्थ जे स्वरूप त्या स्वरूपाचे ठिकाणी एका पंक्तीला ऐक्याने मी व तू अशा द्वैतभावाशिवाय नांदत आहेत. या कारणामुळे जेव्हा मूळ सृष्टी उत्पन्न होते तेव्हाही त्यास जन्मास यावे लागत नाही. सर्व सृष्टीचा आरंभी ज्यांना देहाचा आकार घ्यावा लागत नाही ते आत्मज्ञानी पुरुष प्रलयकाळच्या वेळेस कसे मरतील? अर्जुना, म्हणून ते पुरुष या ज्ञानाचा मार्ग स्वीकारून जन्मक्षयातीत असे मद्रूप झाले. असा ज्ञानाचा महिमा वर्णन करणे देवास प्रिय असल्यामुळे व त्याचप्रमाणे अर्जुनाला ही गोडी लावण्याकरता देवांनी याप्रमाणे ज्ञानाचा महिमा वर्णन केला. असा ज्ञानाचा महिमा भगवंतांनी वर्णन केल्यावर
अर्जुनाची वेगळी स्थिती झाली, ती ही की त्याच्या सर्वांगाला कान फुटले. फार काय सांगावे, तो अनावधानाने संपूर्ण व्यापला गेला, अवधानाची मूर्तीच बनला. अर्जुन सर्व अंगाने अवधानरूप झाला तेव्हा देवासारख्या सर्वज्ञाकडून केले जाणारे अफाट व्याख्यानही त्याच्याकडून आकलन केले जात होते आणि आपण जे सांगतो त्याचा उपयोग होत आहे असे देवाने जाणले. म्हणून देवाचे व्याख्यान आकाशाच्याही कवळीत येणार नाही एवढे विस्तृत होऊ लागले. मग श्रीकृष्ण म्हणाले, हे बुद्धिरूप श्रीचा पती अर्जुना, आमचे एवढे व्याख्यान तेवढेच ज्याचे अवधान असा तू श्रोता मिळाल्यामुळे आज आमची वक्तृत्वरूपी कन्या विवाहित झाली. कारण तिला तुझ्यासारखे योग्य स्थळ मिळाले. तरी मी एक असून त्रिगुणरूपी पारद्याकडून अनेक देहपाशात कोणत्या प्रकाराने अडकला जातो व मी क्षेत्राच्या योगाने ही जगे कोणत्या प्रकाराने व कसा प्रसवतो ते सांगतो, ऐक. माझ्या संघरूपी बीजाने यात अज्ञानात प्राणीरूपी पीक येते. याच कारणामुळे याचा अज्ञानाच्या क्षेत्र नावाने उल्लेख केला जातो. माया महद्ब्रह्म ही माझे सृष्टीरूप गर्भ ठेवण्याचे ठिकाण आहे. तिच्यामध्ये मी गर्भ ठेवतो. हे भारता, त्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती होते. सहज विचार करून पाहिले तर महतत्वाधिक तत्वांना हे विश्रांती स्थान असल्यामुळे या अज्ञानाला महद्ब्रह्म असे नाव आहे. अर्जुना, हेच विचारांना पुष्कळसे वाढवते म्हणून हे महद्ब्रह्म आहे असे समज. अव्यक्तवादी लोकांच्या मताप्रमाणे याला अव्यक्त असे म्हणतात व सांख्यांच्या अनुभवाप्रमाणे यालाच प्रकृती असे म्हणतात. हे बुद्धिमंतांचा राजा अर्जुना, वेदांती याला माया असे म्हणतात. उगीच पल्लाळ किती करायचा तर हे बोलणे राहू दे. थोडक्यात सांगायचे म्हणजे हे अज्ञान आहे. अर्जुना, आपल्याला जो विसर, आपण आपले स्वकीय आत्मस्वरूप विसरणे, तेच या अज्ञानाचे रूप आहे. या अज्ञानाचा आणखी एक स्वभाव असा आहे की ज्याप्रमाणे दिव्याने अंधार पाहू गेले असता तो दिसत नाही, त्याप्रमाणे अज्ञान विचाराच्या वेळी दिसत नाही. ज्याप्रमाणे दुधाची साय दूध निश्चल असताना दिसते व दूध ढवळले असता दिसेनासे होते, ज्यामध्ये जागेपणा नाही व स्वप्न नाही अथवा स्वरूपस्थिती नाही, अशी गाढ सुषुप्ती असते. अथवा अर्जुना, वायू उत्पन्न होण्यापूर्वी आकाश जसे निष्फळ रिकामे असते त्यासारखे खरोखर अज्ञान आहे. जेथे यथार्थ स्वरूपाचे ज्ञान नाही अथवा विपरीत देहादिकांचे भाव नाही, अशी जी स्फुरणविरहित अवस्था असते त्यासच अज्ञान म्हणावयाचे. पलीकडे दिसत आहे तो खांब आहे की पुरुष आहे असा एक निश्चय होत नाही, परंतु काय भास होतो तेही कळत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मवस्तू जशी असते तशी खरोखर दिसत नाही. रात्र नाही व दिवसही नाही, त्यावेळेला जशी सांज वेळ म्हणतात त्याप्रमाणे ज्या अवस्थेत विपरीत ज्ञान नसते व स्वरूप ज्ञानही नसते, केवळ अज्ञान असते, अशी कोणी एक अवस्था आहे, तिला अज्ञान असे म्हणतात. आणि त्या अज्ञानाने गुंडाळलेला जो चित्प्रकाश आहे त्याला क्षेत्रज्ञ असे नाव आहे. आता क्षेत्रज्ञाचा स्वभाव सांगताना अज्ञानास महत्त्व आणावे आणि आपल्या स्वरूपाला तर जाणू नये, ते क्षेत्रज्ञाचे स्वरूप समजावे. हाच क्षेत्रज्ञ व क्षेत्र या दोघांचा संबंध आहे, तो तू बाबा चांगला समज. हा अज्ञानाशी संबंध असणे हा सत्तेचा सामान्य चैतन्याचा सहज स्वभाव आहे. आता वस्तू आपण आपल्यालाच अज्ञानाप्रमाणे म्हणजे अदृश्यत्वाने व नानत्वाने पाहते, परंतु कोणत्या किती अनेक रूपांनी पाहते ते कळत नाही. जसा एखादा भ्रमिष्ट झालेला दरिद्री मनुष्य म्हणतो की जा रे मी राजा आलो आहे, अथवा जसा एखादा मूर्छा आलेला मनुष्य भ्रमाने आपण स्वर्गास गेलो आहोत असे मानतो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपावरून दृष्टी घसरल्यावर मग जे जे दृश्य पुढे मांडले जाते त्याचेच नाव मी सृष्टी प्रसवतो. ज्याप्रमाणे एकटा निजलेला पुरुष स्वप्नाच्या भ्रमाने अनेक पदार्थ रूपाने पाहिला जातो, तीच स्थिती आत्म्याची आपल्या स्वरूपाच्या स्मरणा वाचून आहे. परंतु हे सर्व मी सृष्टीला प्रसवतो वगैरे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, ही दृढ प्रतीती आत ठेवून तू ऐक. तरी ही अविद्या माझी विवाहित स्त्री आहे व हिच्यामध्ये जे गुण आहेत ते सांगता येणे शक्य नाही. ती सद असद विलक्षण अनिर्वचनीय आहे. हिला वस्तुतः अस्तित्व नाही, हेच हिचे स्वरूप आहे. ही अविद्या स्वरूपी निजलेल्यांना जवळ आहे व स्वरूपी जागे असलेल्यांना दूर आहे. परंतु मी स्वतः झोपलो म्हणजे ही जागृत असते. स्वरूपज्ञानाच्या गैरहजेरीत अविद्येच्या गमजा चालतात. माझ्या सदत्वाचा आश्रय उपयोगात आणून उपभोगून ही ब्रह्मांडे पोटात साठवलेली मोठी गरोदर होते. मदब्रह्म आपल्या उदरात प्राकृत 8 विकारांनी जगद्रूप गर्भाची वाढ करते. उभयतांच्या माझ्या व मायाच्या संघात प्रथम बुद्धितत्व जन्मास आले. ते बुद्धितत्व रजोगुणाने भारले गेले म्हणजे मन तयार होते.
मनाची तरुण स्त्री जी ममता ती अहंकार तत्व तयार करते व त्या योगाने पंचमहाभूते स्पष्ट दशेस येतात आणि विषय व इंद्रिये यांच्या स्वभावताच पंचमहाभूतात अंतर्भाव होत असल्यामुळे विषय व इंद्रिये देखील त्या भूतांबरोबरच आकारास येतात। पंचभूते विषय व इंद्रिये ही तयार झाल्यानंतर मागील सूक्ष्म प्रवृत्तीपासून उत्पन्न झालेला हा गर्भपिंड व्यक्त होतो। त्यावेळी वासनेत सूक्ष्म रूपाने राहिलेला जीव जसा असावयास पाहिजे तसा त्या गर्भपिंडात प्रवेश करतो। ज्याप्रमाणे बीजाचा दाणा पाण्याला भेटल्याबरोबर आपल्यामध्ये वृक्षाचा सूक्ष्म आकार तयार करतो, त्याप्रमाणे माझ्या संघाने अविद्या ही अनेक जगरूपी अणकुचीदार अंकुर घेऊ लागते। हे सृजनाचा राजा अर्जुना, त्यावेळी मग त्या गर्भगोलाचा आकार कसा व्यक्त होतो ते ऐक। तेव्हा अंडज, स्वेदज, उद्वीज व जरायुज असे हे अवयव स्वभावतः उमटतात। मणिज हा अवयव आकाश व वायू यांच्या योगाने गर्भरस वाढल्याने जीवन पावतो। तम व रज हे दोन गुण पोटात घालून आप आणि तेज यांचे आधिक्य झाले असता निश्चय करून स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो। आप व पृथ्वी यांच्या आधिक्याने आणि केवळ नीच अशा तमोगुणाने स्थावर असा उद्वीज उत्पन्न होतो। पंचमहाभूते ही सर्वच आपसात सहकारिता करतात व मन व बुद्धी इत्यादी ज्ञानसाधने तरतरीत होतात। ही मनुष्यादी जारज योनी उत्पन्न होण्याची कारणे आहेत असे समज। याप्रमाणे चार भूत योनी हे ज्याचे सरळ चार हात व पाय आहेत व स्थूल जी महाप्रकृती हे ज्याचे मस्तक आहे, प्रवृत्ती हे ज्याचे पुढे आलेले पोट आहे व निवृत्ती ही नीट सरळ पाठ आहे व अष्टदेव योनी ही ज्याची वरची कमरेच्या वरची अंगे आहेत, आनंदभरीत असा जो स्वर्ग हा ज्याचा कंठ म्हणजे गळा आहे, मृत्यूलोक ही ज्याची कंबर आहे व पाताळ ज्याचा चांगला कमरेचा पृष्ठभाग आहे। अर्जुना, ज्याचे बाळशे तिन्ही लोक आहेत असे एक मूल ही प्रसवली पहा। 84 लक्ष योनी या ज्या बालकाच्या कांड्यांचे व पेरांचे सांधे आहेत असे हे बालक दिवसेंदिवस वाढत आहे। माया ही या बालकाच्या देहाच्या निरनिराळ्या अवयवांवर नामांचे अलंकार घालते व मोहरूपी दुधाने ती माया या बालकाला नित्य नवेपणाने वाढवते। वेगवेगळ्या सृष्ट्या त्या या बालकाची हातांची व पायांची बोटे आहेत व प्रत्येक योनीत असणारे निरनिराळे अभिमान हे त्या बोटात घातलेल्या अंगठ्या आहेत। स्थावर जंगमात्मक जगद्रूपी एकुलते एक व अविचारकाली सुंदर वाटणारे असे हे मोठे बालक, त्याला जन्म देऊन ही माया थोर झाली म्हणजे वाढली। ब्रह्मदेव हा या बालकाचा प्रातःकाळ आहे, विष्णू हा मध्यान्ह काळ आहे व सदाशिव हा सायंकाळ आहे। हे बालक खेळून आले म्हणजे महाप्रलय रूप शेजेवर निसते व पुन्हा कल्पाच्या आरंभी भेद ज्ञानाने जागे होते। अर्जुना, याप्रमाणे हे बालक मिथ्या दृष्टीच्या घरात युगांच्या मालिकांचे पावले कौतुकाने टाकते। या बालकाचा संकल्प हा आवडता आहे व अहंकार हा खेळगडी आहे। अशा या बालकाचा शेवट नाश त्यावेळी ज्ञानाने होतो। आता हे फार बोलणे राहू दे। वर वर्णन केल्याप्रमाणे माया ही सर्व जगताला जन्म देते। या क्रमात त्या मायेला माझ्या अधिष्ठानाचा आधार मिळतो। हे कौंतेय, सर्व योनीमध्ये ही जी शरीरे निर्माण होतात त्या सर्वांचे कारण आई माया आहे आणि मी बीजप्रद पिता आहे। या कारणास्तव मी बाप, मदब्रह्म ही आई व अर्जुना जगडंबर हे मूल आहे। आता निरनिराळी शरीरे पाहून तुझ्या चित्तात भेद येऊ देऊ नकोस, कारण की या सर्व शरीरात मन, बुद्धी, अहंकार व पंचमहाभूते ही जी जगातील 8 तत्वे आहेत ती एकच आहेत। अरे अर्जुना, एकाच देहामध्ये निरनिराळे भिन्न भिन्न प्रकारचे अवयव नाहीत काय? त्याप्रमाणे हे विचित्र विश्व एकच आहे असे समज। ज्याप्रमाणे वरच्या खालच्या व भिन्न भिन्न आकाराच्या अशा वेगवेगळ्या डहाळ्या एकाच बीजाच्या झालेल्या असतात आणि आमचा हा या जगाशी संबंध आहे, पण तो देखील कसा आहे म्हणून म्हणशील तर मृत्तिकेचे मूल जसा घट अथवा कापसाचे नातवंड जसे वस्त्रपण आहे अथवा लाटांची परंपरा ही जशी समुद्राला संतती आहे तसा आमचा व चराचराचा संबंध आहे। म्हणून अग्नी व ज्वाळा हे दोन्ही जसे एक अग्नीच आहेत त्याप्रमाणे मीच सर्व जग आहे व हा सर्व संबंध मिथ्या आहे। झालेल्या जगाने जर मी झाकला गेलो तर जगपणाने कोण प्रकाशतो? माणकाच्या तेजाने माणिक लोपले जाते काय? सोने हे अलंकार दशेला आले असता त्याचे सोनेपण गेले काय? अथवा कमळ उमलले असता कमळत्वाला मुक्ते काय? अवयवी हा अवयवाकडून झाकला जातो की अवयव हेच अवयवीचे रूप आहे? अर्जुना सांग।
जोंधळ्याचा कण पेरून त्याला अंकुर फुटून कणीस निवडून आल्यावर म्हणजे कणीस परिपक्व झाल्यावर तो पहिला पेरलेला दाणा नाहीसा झाला का पुष्कळ पटीने वाढला. म्हणून जग पलीकडे सारून म्हणजे जगाचा निराश करून मला पाहावे तसा मी नाही, तर सर्व सरसकट मीच आहे. हे अर्जुना, हा निश्चयाचा खरा सिद्धांत तू जीवाच्या गाठीस बांधून ठेव. म्हणजे तू आपल्या अंतःकरणात या सिद्धांताचा दृढ निश्चय कर. आता निरनिराळ्या शरीरात माझे प्रकाशन माझ्याकडूनच होते आणि त्या शरीरांमध्ये गुणांनी मीच बांधला गेल्यासारखा दिसतो. हे अर्जुना, ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपले मरण आपणच आपल्या कल्पनेने तयार करून त्या स्वकल्पित मरणाचे दुःख आपण स्वतःच भोगावे, अथवा एखादी पांढरी वस्तू पिवळी दिसली म्हणजे आपल्यास कावीळ झाली असे समजते, हे कावीळ झाल्याचे ज्ञान आपल्यास डोळ्यांमुळे होते व तेच डोळे पिवळ्याचे प्रकाशन करतात. याप्रमाणे डोळ्यांकडून ज्ञान होऊन त्यामुळे दिसणाऱ्या पिवळेपणाचेही तेच डोळे प्रकाशन करतात. अथवा सूर्य आपल्या प्रकाशाने ज्या वेळेस आपल्यावर आलेल्या ढगांचे प्रकाशन करतो त्यावेळेस ते ढग आपणास दिसतात व सूर्यबिंबावर आलेल्या ढगाने सूर्यास झाकून टाकले आहे हे देखील सूर्याच्या प्रकाशामुळेच समजण्यात येते. अर्जुना, आपल्यापासून झालेल्या छायेला भ्याले असता ती छाया भ्यालेल्याला पुरुषाहून काही वेगळे आहे का? तर नाही. म्हणजे त्या छायेचे प्रकाशन आपणच केले आहे. त्याप्रमाणे हे अनेक देह दाखवून प्रकाशून मी अनेक होतो आणि त्या अनेक शरीरात मी गुणांकडून बांधला गेलो आहे असे जे वाटते त्या वाटण्याचे प्रकाशनही मीच करतो. मला यथार्थ ज्ञान असणे हे गुणांचा बंध दिसत नसून त्या बंधांकडून न बांधले जाण्यास कारणीभूत होते व आपल्या निर्णयानेच आपल्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानानेच बंध उत्पन्न होतो. तर अर्जुन देवा, कोणत्या गुणाने व कसा मी बंधन आहे असे वाटते ते ऐका. गुण किती आहेत व त्याचे धर्म काय, त्यांचे नाव व रूप काय व ते कोठे उत्पन्न झाले हे वर्म ऐक. हे महाबाहो, सत्व रज व तम हे गुण आहेत व प्रकृती यांची जन्मभूमी आहे. हे त्रिगुण देहामध्ये अविनाशी जो देही आत्मा त्याला बंधन करतात. तरी सत्व रज व तम या तिघांनाही गुण म्हणतात आणि यांची प्रकृती ही जन्मभूमी आहे. या तीन गुणात सत्वगुण हा उत्तम, रजोगुण हा मध्यम व तमोगुण हा सहज कनिष्ठ आहे. ज्याप्रमाणे एका देहाच्या ठिकाणी वयाच्या तीन अवस्था बाल्य, तारुण्य व वार्धक्य भासतात, त्याप्रमाणे एकाच अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी त्रिगुणत्व भासते असे समज. अथवा इणकस धातू सोन्यात मिसळला असता जसे जसे त्या सोन्याचे वजन वाढते तसे तसे सोने 5 रुपये तोळा किमतीपर्यंतच्या कसाचे हलके होते. आळसाने सावधपणा नाहीसा झाल्यावर मग गाढ झोप दृढ होऊ बसते. त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून बाहेर पडलेली वृत्ती ज्या वेळेस फैलावते त्यावेळेस ती सर्व रज होऊन तम देखील होते. अर्जुना, यांना गुण असे म्हणतात असे समज. आता हे गुण आत्म्याला कसे बांधतात ते वर्म दाखवतो. तर आत्मा हा जीवदशेत थोडासा प्रवेश करतो न करतो तोच, अज्ञानाचा थोडासा स्वीकार करतो न करतो तोच हा देह मी आहे असे म्हणावयास आरंभ करतो. जन्मापासून तो मरणापर्यंत सर्व देहधर्माच्या ठिकाणी ममत्वाचा जन्म मरण वगैरे जे सर्व देहाचे धर्म आहेत ते माझे आहेत असा अभिमान घेतो इतक्यात. ज्याप्रमाणे माशाच्या तोंडात आमिष पडते व पडते न पडते तोच धीवर गळास हिसका देतो. त्यामध्ये सत्वगुण निर्मल असल्यामुळे प्रकाश व उपद्रवरहित आहे. हे पापरहित अर्जुना, तो सत्वगुण सुखाच्या व ज्ञानाच्या संगतीने या दोन पाशांनी प्राण्याला बद्ध करतो. म्हणजे मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे अशी जाणीव उत्पन्न करतो. त्याप्रमाणे सत्वगुणरूपी पारद्याकडून सुख व ज्ञानरूपी पाश ओढले जातात. पण हरण जसा पारद्याच्या पाशात अडकतो तसा तो सुख आणि ज्ञान यांच्या पाशात अडकतो. मग ज्ञानाने चरफडावयास लागतो व जाणीवरूपी लाथा झाडतो आणि अरे, आपल्यापाशी असलेले आपले आत्मसुख आपणच व्यर्थ घालवतो. तेव्हा अविद्येने व मानाने संतुष्ट होतो. कोणालाही लाभ झाला तर आनंद पावतो. आपण संतुष्ट आहोत हेही पाहतो व आपणास धन्य मानतो आणि म्हणतो, माझे भाग्य उत्तम नाही काय, आज माझ्यासारखा दुसरा कोणी सुखी नाही असा अष्टसात्विक भावांनी गर्वाला चढतो. आणि एवढ्याने सरत नाही तर त्याच्या मागे दुसरे बंधन लागते.
ते हे की त्याच्या अंगात विद्वत्तारूपी भूताचा संचार होतो. आपण स्वतः ज्ञानरूप आहोत, ते आपले ज्ञानरूपत्व गेले त्याचे दुःख मानत नाही, तर उलट विषय ज्ञानाने आकाशा एवढा होतो, आपणास अत्यंत श्रेष्ठ मानतो. जसा एखादा राजा स्वप्नात आपणास भिकारी आहोत असे समजून नगरात प्रवेश करतो व त्यास भिक्षा मागून 2 दाणे मिळाले की मी इंद्र नाही काय असे मानतो. अर्जुना, देहातीत जो आत्मा तो देहवंत झाल्यावर म्हणजे त्याने देहाशी तादात्म्य केल्यावर त्याला बाह्य ज्ञानाने तसे होऊ लागते. संसार संबंधी शास्त्रे तो जाणतो, यज्ञ विद्या त्यास समजते. फार काय सांगावे, त्यास स्वर्गापर्यंत सर्व दिसते आणि सांप्रत माझ्या वाचून दुसरा कोणी जाणता नाही व माझे चित्त हे चातुर्यरूपी चंद्राला आकाश आहे असे म्हणतो. याप्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुख व ज्ञानरूपी दावे लावून पांगुळाच्या बैलासारखी, नंदी बैलासारखी त्याची स्थिती करतो. आता हाच आत्मा देहामध्ये ज्या प्रकाराने रजोगुणाने बांधला जातो तो प्रकार सांगण्यात येईल. रजोगुण हा अभिलाष रूप असून तृष्णा व आसक्ती यापासून उत्पन्न होतात असे समज. हे अर्जुना, तो कर्मसंगतीने प्राण्याला बद्ध करतो, म्हणजे मी अमुक करीन, मी तमुक करीन अशा इच्छांनी बद्ध करतो. रजोगुणाला रज हे नाव याच कारणाकरता आहे की तो रजोगुण हा जीवाला विषयात रंजवण्याची कला जाणतो व रजोगुण हा अभिलाषाचे, लोभाचे नेहमीच कधी कमी न होणारे तारुण्य आहे. या रजोगुणाने जीवात अंतःकरणात थोडासा प्रवेश केल्याबरोबर तो जीव कामाच्या मस्तीत येतो आणि मग तो विषयांच्या चिंतनरूपी वाऱ्यावर स्वार होतो. पेटलेल्या अग्निकुंडात तूप शिंपडले असता त्यात आणखी विजेच्या अग्नीने ते प्रदीप्त झाले असता त्या अग्नीस हे कमी आहे अथवा हे जास्त आहे असे म्हणता येईल काय? त्याप्रमाणे इच्छा खवळते व दुःखासकट सर्व गोष्टी गोड वाटतात व इंद्राचे वैभवसुद्धा थोडे वाटू लागते. तशा प्रकारे इच्छा वाढल्यावर मग जरी मेरू पर्वत हाती आला तरी असे म्हणतो की याहीपेक्षा भयंकर श्रमाने मिळणारे एखादे स्थान असेल तर तेही मिळवण्याच्या खटपटीस लागू. जवळचे असलेले आज खर्च केले तर उद्या काय करावे असा तो अतितृष्णेने मोठ्या धंद्याला आरंभ करतो. कवडीवरून आपले जीवित ओवाळून टाकतो आणि गवताच्या काडीच्या प्राप्तीने कृतकृत्यता जन्माला आल्याचे सार्थक मानतो. स्वर्गाला गेले असता तेथे काय खावे असे म्हणतो व याकरता यज्ञ करण्यास धावतो. व्रतामागे व्रते आचरण करतो, इष्ट व पूर्त कर्मे करतो व काम्य कर्मा वाचून दुसऱ्या कशाला हाताने स्पर्श करत नाही. हे अर्जुना, जसा ग्रीष्म ऋतूचा शेवटचा वारा एक क्षणभर विश्रांती घेणे जाणत नाही, त्याप्रमाणे हा रजोगुणी पुरुष व्यापार करीत असता दिवस अथवा रात्र म्हणत नाही. रजोगुणापुढे मासा कसला चंचल आहे, जसा स्त्रीचा नेत्र कटाक्ष चंचल असतो तसा तो रजोगुणी पुरुष चंचल असतो. विजेमध्ये तसा त्या रजोगुणी पुरुषा इतका चंचलतेचा वेग नसतो. तितक्या वेगाने स्वर्ग व संसार यांच्या उत्कट इच्छेने कर्मरूपी अग्नीमध्ये प्रवेश करतो. देहापासून जीवात्मा वेगळा असता तो देहामध्ये असतो तेव्हा तृष्णेची बेडी आपल्या पायामध्ये अडकवून याप्रमाणे व्यापाराचा खटाटोप आपल्या गळ्यात अडकवून घेतो. देहधारी जो आत्मा त्यास देहामध्ये असताना हे रजोगुणाचे भयंकर बंधन असते. आता तमोगुणाचे कौशल्य ऐक. तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न होतो व म्हणून तो सर्व प्राण्यांना मोह पाडतो असे जाण. हे भारता, प्रमाद, आळस व निद्रा यांनी या 3 पाशांनी तो प्राण्याला बद्ध करतो. व्यवहाराची ही दृष्टी ज्या पडद्याने मंदावते असा तमोगुण हा पडदा आहे व जो तमोगुण मोहरूपी रात्रीतील काळा मेघ आहे त्या तमोगुणाला केवळ अज्ञानाचा जिव्हाळा आहे व ज्या तमोगुणाच्या योगाने सर्व जीव भ्रमिष्ट होऊन वाटेत तसे कर्म करतात. अविचार हाच या तमोगुणाचा महामंत्र आहे व तो तमोगुण मूर्खपणा रूपी दारूचे भांडे आहे. हे राहू दे, फार काय सांगावे. जो तमोगुण जीवाला मोहनास्त्र भूल पाडणारे अस्त्र आहे. अर्जुना, तो तमोगुण अशा प्रकारे युक्ती रचून तयार करून देह हाच आत्मा असे समजणाऱ्याला जखडून बांधतो आणि चराचरात कोणत्याही शरीरामध्ये हा खरोखर एकच माजू लागला की मग तेथे तमोगुणाशिवाय दुसरी गोष्टच नसते. सर्व इंद्रियांचे ठिकाणी जडपणा येतो, मनामध्ये मूर्खपणा उत्पन्न होतो व ती दोघे मन आणि इंद्रिये आळसाच्या दृढपणाचा आश्रय करतात. अंगाने अंग मोडतो, अंगाला आळोखे पिळोखे देतो व कोणतेही काम करण्याविषयी त्याला कंटाळा असतो व एका पाठीमागून एक अशा एकसारख्या नुसत्या जांभया देत असतो. अर्जुना, त्याचे डोळे जरी उघडे असले
तरी त्याला दिसत नाही व कोणी हाक मारली नसता ओ म्हणून उठतो. जमिनीवर पडलेल्या धोंड्याला जसे एका बाजूहून दुसऱ्या बाजूला फिरणे माहीत नसते, त्याप्रमाणे तो मारलेली मुरकुंडी केव्हाही सोडित नाही. पृथ्वी पाताळात जावो अथवा आकाश अंगावर कोसळून पडो, परंतु उठावे हा विचार उत्पन्न होण्याचे त्याला माहीत नसते. आळसाने स्वस्थ निश्चेष्ट पडले असता योग्य काय किंवा अयोग्य काय हे सर्व अंतःकरणात आठवत नाही व जेथेच्या तेथे जेथे पडला असेल तेथे लोळावे अशी त्याची बुद्धी असते. दोन्ही तळहात वर करून गाल धरतो आणि दोन्ही गुडघ्यात डोके घालतो आणि निद्रेविषयी अंतःकरणात चांगली आवड असते आणि झोप यावयास लागली म्हणजे स्वर्ग सुखही तुच्छ आहे असे म्हणतो. ब्रह्मदेवाच्या आयुष्याचे व्हावे आणि मग निजूनच राहावे या वाचून दुसरा नाद नाही. सहज वाटेने जात असता कलंडून पडला तरी त्याचा डोळा लागतो आणि जर त्यास झोप आली तर तो अमृतसुद्धा घेत नाही. जसा एखादा आंधळा रागावून कामाला निघाला म्हणजे तो कोणीकडे जाईल व कोठे पडेल याचा नेमच नाही, त्याप्रमाणे हा तमोगुणी मनुष्य द्वेषाच्या आवेशाने कोणत्या एखाद्या वेळी कामास निघाला असता काय करील याचा नेम नाही. केव्हा कसे वागावे, कोणाशी काय बोलावे, अमुक एक गोष्ट साध्य आहे की असाध्य आहे हेही त्यास कळत नाही. अरे, ज्याप्रमाणे पतंग हा सर्व वणवा मी आपल्या पंखानेच पुसून घ्यावा या उत्कट इच्छेने वणव्यात उडी घालतो, त्या पतंगाप्रमाणे हा तमोगुणी पुरुष एखाद्या धोक्याच्या कामाकडे वळतो व जे काम करू नये ते करण्याची त्याला प्रबळ इच्छा असते. फार काय सांगावे, याप्रमाणे त्यास प्रमाद भलतेच करणे आवडते. याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस व प्रमाद या 3 प्रकारांनी निरुपाधिक व शुद्ध आत्म्याला बांधतो. ज्याप्रमाणे अग्नीने लाकूड व्यापले असता अग्नी हा लाकडाच्या आकाराचा दिसतो, अथवा पोकळी घटात सापडली असता तिला घटाकाश म्हणतात, अथवा ज्यावेळी सरोवर पाण्याने भरले असते तेव्हा त्यात चंद्र प्रतिबिंबित होतो व त्यामुळे चंद्र सरोवरात बांधला गेल्यासारखा दिसतो, तसे आत्मत्व हे गुणात भासल्यामुळे आत्मा हा गुणांनी बांधल्यासारखा वाटतो. हे भारता, सत्वगुण सुखाचे ठिकाणी व रजोगुण कर्माचे ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमादाचे ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो. हे भरत कुलोत्पन्ना, रज व तम यांना जिंकून सत्व प्रगट होतो व रज व सत्व यांना जिंकून तम प्रगट होतो व तम व सत्व यांना जिंकून रज प्रगट होतो. परंतु कफ व वात यांना मागे सारून जेव्हा पित्त देहात व्यापते तेव्हा ते पित्त देहाला जसे संतप्त करते, अथवा पावसाळा व उन्हाळा यास जिंकून हे गेल्यानंतर जेव्हा थंडीच दिसते तेव्हा आकाश थंडगार असे होते, अथवा जागृत अथवा व स्वप्नावस्था नाहीशी होऊन जेव्हा गाढ निद्रेची अवस्था प्राप्त होते तेव्हा क्षणभर चित्तवृत्ती सुषुप्तीच जडमूड होते. त्याप्रमाणे रजोगुण व तमोगुण नाहीसे करून तो सत्वगुण जीवाकडून मी सुखी आहे ना असे म्हणवतो. त्याचप्रमाणे सत्वगुण व रजोगुण हे नाहीसे करून जेव्हा तमोगुणाची वृद्धी होते तेव्हा आत्मा हा सहजच प्रमादी म्हणजे चुका करणारा होतो. त्याच रीतीने सत्वगुणास व तमोगुणास पाठीमागे सारून जेव्हा रजोगुण उठतो तेव्हा कर्मा वाचून दुसरे काही सुंदरच नाही असे देहात देहराज जो आत्मा तो मानतो. 3 गुणांची वृद्धी कशी होते याचे निरूपण 3 श्लोकांनी तुला सांगितले असे समज. आता सत्वादी वृद्धीचे लक्षण आदरपूर्वक ऐका. या देहामध्ये सर्व इंद्रियांचे ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान जेव्हा उत्पन्न होते तेव्हा सत्वगुणाची वृद्धी झाली आहे असे म्हणावे. हे भरतश्रेष्ठा, रजोगुण अधिक झाला असता लोभ प्रवृत्ती पुढे येईल ते कर्म करण्याकडे कल, अचाट कर्माचा आरंभ, दुर्धर अभिलाष, विषयाची लालसा ही उत्पन्न होतात. हे कुरुनंदना, तमोगुण अधिक झाला असता अविवेक, अप्रवृत्ती, प्रमाद व मोह ही निर्माण होतात. सत्वगुणाची वाढ असताना जर मनुष्य मृत्यू पावला तर तो ज्ञानी व शुद्ध अशा लोकांमध्ये जन्म पावतो. रजोगुणाची वाढ असताना मरण पावल्यास कर्मशक्तीने युक्त अशा मनुष्यलोकी जन्म पावतो. त्याचप्रमाणे तमोगुणाची वृद्धी असताना मरण पावल्यास पुरुष लोह, लोष्ट, पाषाण इत्यादी ज्ञानहीन योनीमध्ये जन्म पावतो. अर्जुना, रजोगुण तमोगुण यांच्यावर मात करून जेव्हा सत्वगुण या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी असतात की वसंत ऋतूत ज्याप्रमाणे सुवास कमलांच्या पाकळ्यात न मावता बाहेर पडतो तशी बुद्धी आतमध्ये न मावता बाहेर पडते. सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक पहारा करतो व हातापायांच्या ठिकाणी खरोखरच डोळे होतात. म्हणजे हातपाय हे कर्मेंद्रिय असूनही त्यांना चांगले वाईट निवडण्याची शक्ती येते. राजहंसापुढे दूध व पाणी यांचे मिश्रण ठेवले असता
त्या राजहंसाच्या चोचीचे टोक जसे त्या मिश्रणातील दूध व पाणी यांची वेगळी करते, त्याप्रमाणे पाप पुण्य निवडण्यात इंद्रियेच परीक्षा करणारे होतात व त्यावेळेला अर्जुना इंद्रिय निग्रह हाच सेवा चाकरी करत असतो. जे ऐकू नये ते कानच व्यर्ज करतात, जे पाहू नये ते दृष्टीच टाकून देते, ज्याचा उच्चार करू नये ते जीभच टाळते. दिव्यापुढे जसा काळोख पाळावयास लागतो त्याप्रमाणे इंद्रियांसमोर निषिद्ध विषय येत नाहीत. पावसाळ्याच्या दिवसात जसा महानदीला अपरंपार पूर येतो त्याप्रमाणे सर्व शास्त्रात बुद्धी पसरते. अर्जुना, पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश आकाशात जिकडे तिकडे पसरतो त्याप्रमाणे ज्ञानात वृत्ती सर्वत्र पसरते. वासना एकत्र होतात. एक ब्रह्मप्राप्तीविषयीच काय ती वासना असते. संसाराकडे मनाची असलेली धाव कमी होते व मन विषयांना विटते. याप्रमाणे सत्वगुण वाढतो तेव्हा ही लक्षणे खरोखर असतात आणि अशा स्थितीत जर मृत्यू घडला तर जशी घरामध्ये विपुल संपत्ती आहे आणि त्याचप्रमाणे त्या संपत्तीवाल्याची उदार वृत्ती असून त्याच्या अंगी धैर्य आहे, तर मग इहलोकात कीर्ती व नंतर स्वर्ग सुख त्यास का मिळू नये. अथवा सुकाळ धान्य व जल यांची विपुलता प्राप्त होऊन मेजवानीचा प्रसंग यावा आणि त्याचवेळी आपले आवडते मनुष्य जे मृत होऊन गेलेले असल्यामुळे ज्याच्या भेटीचा बिलकुल संभव नव्हता असे आवडते मनुष्य स्वर्गातून पाहुणे म्हणून यावे. अर्जुना, मग त्या चांगल्या गोष्टीला दुसरी जोड आहे का. त्याप्रमाणे सत्वगुणाच्या वृद्धीत मरण आले असता तो सत्वगुणाने स्वभावता युक्त अशा जन्माशिवाय दुसरीकडे कोठे जाईल. कारण की आपल्या गुणांनी श्रेष्ठ असा जो चांगला सत्वगुण तो बरोबर घेऊन जो पुरुष भोगांना योग्य असे हे खोपट शरीर टाकून निघतो, असा अकस्मात जो जातो तो पुन्हा सत्वाचाच नवा होतो. त्याला पुन्हा सत्वगुणाने युक्त असा जन्म मिळतो. राजा हा राजेपणाने गादीवर असताना डोंगरावर गेला असता त्याचा राजेपणात काही कमी होईल काय. अर्जुना, सांग बरे. अथवा अर्जुना, येथील या गावातील दिवा शेजारच्या गावात नेला असता तेथे तरी तो दिवाच आहे. त्या दिव्याच्या तेजाप्रमाणे त्याच्या सत्वगुणाचे निर्मलत्व ज्ञानासह विशेषच वाढते व त्याची बुद्धी विवेकावर पोहू लागते. महत्त्वादी अनुक्रमाचा विचार करून अखेरीस विचार करणारा त्या विचारांसकट ज्या ब्रह्मस्वरूपात लीन होतो. वेदांतात म्हणजे गीतेत 13व्या अध्यायाच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे 36 तत्वे मानले आहेत. त्यांच्या मते हे ब्रह्म 37वे आहे. सांख्यात 24 तत्वे मानली आहेत म्हणून त्यांच्या मते जे ब्रह्म 25वे आहे व सत्वगुणादी 3 गुणास नाहीसे करून जे स्वभावता 4थे आहे. असे जे ब्रह्म सर्व असून सर्वात उत्तम आहे ते ब्रह्म ज्यास ज्या कुलात सुलभ आहे झाले आहे त्याचे बरोबर त्या कुलात त्यास निरुपम देह मिळतो. हे पहा, याचप्रमाणे ज्यावेळी तमोगुण व सत्वगुण खाली तोंड करून बसतात म्हणजेच कमी होतात व रजोगुण ज्या वेळेला वृद्धी पावतो तेव्हा रजोगुण शरीररूप गावात आपल्या कार्याचा धुमाकूळ घालतो. त्यावेळी शरीरात लक्षणांचा असा उदय होतो. पसरलेले वावटळ निरनिराळ्या पदार्थांचे बरे वाईट न पाहता एकीकरण करते. त्याप्रमाणे इंद्रियांना विषयांमध्ये मोकळीक असते. परस्त्री वगैरेशी प्रसंग आला असता या गोष्टी शास्त्रनिषिद्ध आहेत असे त्यास वाटत नाही व मग तो शेळीप्रमाणे इंद्रियांना बरे वाईट विषय सरसकट चढतो. येथपर्यंत त्या रजोगुणी पुरुषाचा लोभ स्वेच्छाचारिणीपणाचा धुमाकूळ घालतो व दुसऱ्याचा वस्तू लुबाडताना जेवढ्या वस्तू प्राप्त करून घेणे अशक्य असते तेवढ्याच वस्तू शिल्लक राहतात. आणि अर्जुना, कोणताही धंदा समोर आला असता करण्याचा प्रसंग आला असता तो धंदा करण्याविषयीचा मनाचा कल मागे घेत नाही. त्याचप्रमाणे एखादे मंदिर बांधावे अथवा अश्वमेध यज्ञ करावा असा अघटित नाद घेऊन उठतो. शहरेच वसवावीत, जलाशय तळी विहिरी वगैरे पाण्याचे साठे बांधावेत व नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत अशा अचाट कर्मांना आरंभ करतो आणि इहलोकीचे व परलोकीचे भोग मिळण्याचे कामात पुरे म्हणत नाही. समुद्र दुर्लभ करा पण तो या रजोगुणी पुरुषाचा अभिलाषा मूळ पुढे हार खाईल. अग्नीला कितीही जळण घातले तरी त्याची तृप्ती होत नाही असा तो दुर्भर आहे करा, परंतु त्याच्या अभिलाषांच्या दुर्भरत्वापुढे अग्नीची 3 कवड्या इतकीही किंमत नाही असे त्याच्या अभिलाषांच्या ठिकाणी दुर्भरत्व असते. विषयतृष्णा ही मनाच्या पुढे पुढे आशेची धाव घेते व सर्व विश्व इच्छेच्या पायाखाली घातले जाते. याप्रमाणे रजोगुणाचा उत्कर्ष झाला म्हणजे अशी लक्षणे टवटवीत होतात व अशा लक्षणांच्या समुदायात जर देह पडला तर
या सर्व लक्षणांनी युक्त असा जो रजोगुणी पुरुष दुसऱ्या देहात प्रवेश करतो, परंतु त्या देहाची मनुष्याचीच योनी असते. हे पहा, एखादा भिकारी चैनीने राजवाड्यात वसेना का, तर तेवढ्यावरून तो राजा होईल का? बैलाला जरी श्रीमंताच्या लग्नाबरोबरच्या मंडळींनी गाडीला जोडून नेला तरी त्याचा कपाळाचा कडबा खाणी काही चुकत नाही. म्हणून व्यापारामुळे ज्यांना दिवसा आणि रात्री विश्रांती मिळत नाही, अशा प्रकारच्या लोकांच्या पंक्तीस तो जुंपला जात नाही. तशांच्या कुळात तो जन्मास येत नाही. फार काय सांगावे, जो रजोगुणांनी बनलेल्या वृत्तीच्या डोहात बुडून मरण पावतो, तो काम्य कर्मे करणाऱ्या लोकांच्या कुळात जन्म पावतो. त्याचप्रमाणे जेव्हा रजोगुण व सत्वगुण नाहीसे होऊन तमोगुण उन्नतीला येतो, म्हणजे वाढतो, त्यावेळची जी लक्षणे देहाच्या आत व बाहेर असतात ती आम्ही सांगतो, ती चांगल्या श्रोत्र बळाने ऐका. तर जसे अमावस्येच्या रात्रीचे आकाश सूर्य चंद्र यांनी रहित असते, तसे त्याचे मन होते. त्याप्रमाणे अंतःकरण पूर्णपणे विचारशून्य व रिकामे असते व तेव्हा त्या अंतःकरणात सारासार विवेकाची गोष्ट नाहीशी होते. बुद्धी जडपणात दोंड्यालाही दाद देत नाही, मागे सरते. येथेपर्यंत तिने मऊपणा टाकलेला असतो आणि त्याची स्मरणशक्ती तर देशोधडी झालेली असते. शरीराच्या आत बाहेर अविवेकाचा अतिरेक ढळढळीत दिसतो व त्या तमोगुणाच्या ठिकाणी एकट्या मूर्खपणाची देवघेव होते. हा तमोगुणी पुरुष मरेपर्यंत त्याच्या क्रिया आचारभ्रष्टतेकडे जातात, म्हणजे तो मरेपर्यंत भ्रष्टाचारच करतो. पहा, आणखी त्याच्या ठिकाणी एक लक्षण दिसते, ते हे की जसे घुबडास अंधारातच दिसते, त्याप्रमाणे या तमोगुणी पुरुषास वाईट कर्मे करण्यात चित्ताला स्फुरण चढते. त्याप्रमाणे निषिद्ध कर्म म्हटले की वाटेल त्या निषिद्ध कर्माविषयीची इच्छा पूर्ण करण्याकरता इंद्रिय धाव घेतात. हा तमोगुणी पुरुष दारू न पिता जोकांड्या खातो, सन्निपात वायूशिवाय बरळतो आणि वेळा मनुष्य असा जसा प्रेमा वाचून भुलतो तसा हा भुलतो. त्याचे चित्त तर नाहीसे झालेले असते, पण ती उन्मनी अवस्था नाही. याप्रमाणे जे उन्मत्तकारक मोहाकडून वश केले जातात. फार काय सांगावे, जेव्हा तमोगुण आपल्या सामुग्रीने पूर्णपणे वाढतो, तेव्हा तो अशी ही चिन्हे पोचतो. आणि ह्याच तमोगुणाच्या उन्नतीचा प्रसंग असताना जर मरणाचे ठिकाण प्राप्त झाले, तर तो तमोगुणी पुरुष तितक्या तमोगुणासह पुढला जन्म घेतो. मोहरीचे झाड आपला मोहरीपणा बियात साठवून मग जर आपले अंग टाकेल, ते मोहरीचे झाड मरेल. मग त्या बीजापासून जो अंकुर फुटेल, त्याला मोहरीपणाशिवाय दुसरी गोष्ट आहे काय? अग्नी हा दिव्याची ज्योत होऊन अग्नीपासून दिवा लावल्यावर मग तो पहिला अग्नी जरी विझला तरी विजेना का? कारण की ज्या ठिकाणी त्या दिव्याची ज्योत लागेल, त्या ठिकाणी तो पूर्वीचाच सगळा अग्नी आहे. म्हणून तमाच्या मोठे संकल्पाला बांधून, म्हणजे तामस संकल्प करीत असताना ज्याचा देह जातो, त्याला पुन्हा तमाचाच देह मिळतो. आता हे पुष्कळ बोलून काय करायचे आहे? जो तमाच्या उत्कर्षात मरण पावतो, तो पशु अथवा पक्षी अथवा झाड किंवा किडा होतो. सात्विक कर्माचे निर्मल सत्वप्रधान फल मिळते असे ज्ञाते सांगतात. राजस कर्माचे फल दुःख व तामस कर्माचे फल अज्ञान असते. याच कारणाकरता जे सत्वगुणापासून उत्पन्न होते, ते पुण्यकर्म असे श्रुतीचा संकेत सुचवतो. म्हणून त्या निर्मळ सुकृताला सरळ असे सुख व ज्ञान हे लोकोत्तर फळ येते व तेच सात्विक फळ होय. मग राजस ज्या क्रिया आहेत, त्या पिकलेल्या इंद्रावणीच्या फळाप्रमाणे आहेत काय? की त्या क्रिया बाहेरून दिसण्यात जरी सुखाने रंगवलेल्या असतात, तरी त्या क्रियांचे फळ दुःख हे असते. अथवा कडुनिंबाच्या निंबोळ्या बाहेरून सुंदर असतात, पण आत विषासारख्या कडू असतात, त्याप्रमाणे ते राजस क्रियांचे फळ आहे असे समज. ज्याप्रमाणे विषाच्या अंकुराला विषाचं फळ येते, त्याप्रमाणे जितके तामस कर्म आहे, तितके अज्ञान रूप फळाने पिकते. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून केवळ लोभ उत्पन्न होतो व तमोगुणापासून प्रमाद व मोह एवढेच नाही, तर अज्ञानसुद्धा उत्पन्न होते. म्हणून अर्जुना, जसा सूर्य हा दीनमानाला हेतू आहे, तसा सत्वगुणच ज्ञानाला हेतू आहे. ज्याप्रमाणे अद्वैत परमात्म्याला आपले स्वरूप विस्मरण हे जसे जीवदशेस येण्याचे कारण आहे, त्याप्रमाणेच लोभाला रज हे कारण आहे. हे शहाणे अर्जुना, मोह, अज्ञान व प्रमाद या मलिन दोष समुदायाला वारंवार तमोगुणच कारण आहे. तळहातावरील आवळा जसा सर्व बाजूंनी दाखवावा, त्याप्रमाणे हे वेगवेगळे तिन्ही गुण विचाराच्या डोळ्यांना दिसतील असे दाखवले. तेव्हा रजोगुण व तमोगुण हे दोघेही पतन घडवून आणण्यास समर्थ आहेत आणि सत्वगुणाकडून ज्ञानाकडे कोणी नेत नाही असे दिसून आले. म्हणून ज्याप्रमाणे सर्व गोष्टींचा अर्थ जिज्ञासू अर्थार्थी या तीन भक्तींचा त्याग करून ज्ञानी भक्त ज्ञानरूप भक्तीचे जन्मभर आचरण करतात, त्याप्रमाणे कित्येक पुरुष
आमरणपर्यंत सात्विक वृत्तीने राहण्याचा निश्चय करतात. सत्वगुणी पुरुष उच्च ठिकाणी स्वर्गादी लोके जातात. तमोगुणी पुरुष मध्येच मनुष्यलोकी राहतात. निंद गुणांमध्ये असलेले तामसी पुरुष अधोगतीला पशुपक्षादिकांच्या जन्माला जातात. त्याप्रमाणे सत्वाच्या उत्कर्षाने त्यांचे जगणे व मरणे असते. ते देहत्यागानंतर स्वर्गाचे राजे होतात. याचप्रमाणे जे तमोगुणात जगतात व मरतात ते मृत्यूलोकात मनुष्य होतात. त्या मृत्यूलोकात सुखदुःखाची खिचडी देहरूपी एकाच ताटात जेवावे लागते व जेथे ज्या मृत्यूलोकात रजोगुणाच्या स्वाधीन झाले तर मरणरूपी वाटेत सापडले असता बाहेर पडता येत नाही व त्याच स्थितीने शरीरात तमोगुणाचे उत्कर्षात जे मरतात ते नरकभूमीला जाण्याचा दाखला घेतात. अशा रीतीने वस्तूच्या सत्याने सत्वादी तिन्ही गुण ऊर्ध्वादी गतींना कसे कारण आहेत हे अर्जुना तुला संपूर्ण सांगितले. वस्तू ही वस्तुत्वाने आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने आहेत, तरी ती वस्तू आपण आपल्याला गुणांसारखे पाहून त्या गुणाच्या विशेष कार्याप्रमाणे वागते. आपल्यावर परचक्र आले आहे असे ज्या वेळेस राजा स्वप्न पाहतो त्यावेळेस ते परचक्र निवारण करण्याच्या कामी दडलेला जय अथवा पराजय आपणच होतो. त्या स्वप्नातील जयामुळे अथवा पराजयामुळे राजाचा मूळचा राजेपणा वाढला नाही अथवा कमी झाला नाही, तर तो आहे तसाच आहे. त्याप्रमाणे वरील राजाच्या दृष्टांताप्रमाणे उत्तम गती, मध्यम गती व अधोगती हे गतीचे भेद गुणवृत्तीच्या भेदामुळे आहेत. ही गुणांची दृष्टी जर टाकली तर ब्रह्म वस्तू शुद्ध आहे तशीच आहे. जेव्हा गुणातीत गुण पुरुषांचा गुणांचा द्रष्टा होऊन गुणांवाचून इतर करता नाही म्हणजे गुणच कर्म करतात असे जाणतो व गुणांहून वेगळा जो साक्षी आत्मा त्याला जाणतो, तेव्हा तो पुरुष गुणातीत जे मतस्वरूप त्या प्रत पावतो. परंतु हा बोलण्याचा ओघ राहू दे, तर हे आमचे सांगणे विषयांतर झाले असे तुला वाटू देऊ नकोस. आता मागील विषय पुढे सांगतो, ऐक. तर हे तिन्ही गुणाचा आपापल्या सामर्थ्याने याप्रमाणे स्वभावताच देहाच्या निमित्ताने होतात. देहच बनतात. लाकडाच्या आकाराने अग्नी जसा आकाराला येतो अथवा जमिनीतील रस हाच मोठमोठ्या झाडांच्या रूपाने दिसतो अथवा दह्याच्या रूपाने जसे दूधच परिणाम पावते अथवा ऊसाच्या रूपाने गोडीच जशी प्रगट होते, त्याप्रमाणे हे तीन गुण अंतःकरणासह देहच सूक्ष्म व स्थूल देह होतात. म्हणून खरोखर जीवाच्या बंधाला कारण घडते. परंतु अर्जुना, आश्चर्य हे आहे की एवढे हे बंधन जीवास असताही जीवाच्या मुक्त स्थितीला कमीपणा येत नाही. तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहाच्या मागे पुढे हालचाल करीत असताही आत्म्याच्या गुणातीतपणास धक्का लागत नाही. अशी आत्म्याची स्वभावतः मुक्त स्थिती आहे. ती आता तुला ऐकवतो. कारण तू अर्जुन ज्ञानरूपी कमळाचा भ्रमर म्हणजे भोगता आहेस आणि चैतन्य हे गुणात असून गुणास वश होणारे नसते. ही जी मागे तुला गोष्ट सांगितली तशीच गोष्ट आहे. तरी अर्जुना, ज्या वेळेस अंतःकरणात समजूत पटून याप्रमाणे ज्ञानप्रतीती होईल त्यावेळेला जागे झाले असता स्वप्न नाहीसे होते अथवा लाटा हलत असता आपल्या प्रतिबिंबाचे अनेक तुकडे झालेले जसे काठावर उभे राहून एखादा मनुष्य पाहतो. आपण घेतलेल्या सोंगाने जसा नट फसला जात नाही त्याप्रमाणे गुण न होऊन साक्षीत्वाने सर्व गुण पाहावेत. अथवा आकाश हे तिन्ही ऋतूस आपल्या पोटामध्ये धारण करून आपल्या वेगवेगळेपणाला जसा कमीपणा येऊ देत नाही, त्याप्रमाणे गुणात असून जे गुणांच्या पलीकडे असे आपण आपल्या ठिकाणी स्वतः सिद्ध आहे त्या मूळच्या स्वरूप अहमपणावर ब्रह्मस्वरूप अहंतेवर जेव्हा अहंकार बसतो, देहांता जाऊन स्वरूप अहंता येते, तेव्हा तेथून स्वरूप अहंतेहून पाहत असता तो असे म्हणतो की मी साक्षी व अकर्ता असा आहे व सर्व कर्मांना हे गुणच कारण आहेत. सत्व रज तमाच्या भेदाप्रमाणे कर्माचा विस्तार होत आहे तो हा गुणांचा विकार आहे. वनामध्ये जसा वसंत ऋतू वनशोभेच्या विलासाला कारणीभूत असतो तसा मी या गुणांच्या विकारामध्ये साक्षी असा कारणीभूत आहे. अथवा ताऱ्यांच्या समुदायाने लोपावे, सूर्यकांत मण्याने अग्नी उत्पन्न करावा, सूर्य विकासी कमलांनी विकासावे व अंधाराने नाहीसे व्हावे. यापैकी कोणाच्याही कार्यामध्ये सूर्य जसा केव्हाही कोणाचा कारण होत नाही त्याप्रमाणे या देहात मी क्रियारहित केवळ साक्षीत्वाने अधिष्ठान रूप होऊन राहिलो आहे. मी गुणांचे प्रकाशन करून परत गुणास पाहतो, गुणांच्या ठिकाणी गुणास पाहतो. गुणांच्या ठिकाणी असणारा गुणपणा माझ्याकडून पोचला जातो व या गुणांचा निराश झाल्यावर जे उरते ते मी आहे. अर्जुना, अशा या विचाराचा ज्याच्या ठिकाणी उदय होतो त्यास गुणातीतपणा उच्च स्थानाच्या मार्गाने प्राप्त होतो. देहाला कारण असणाऱ्या या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन जन्म मृत्यू जसा
व जन्म मृत्यू जरा व इतर दुःखे यांनी मुक्त होत असतो. मनुष्य मोक्ष अमृतत्व पावतो. आता निर्गुण म्हणून जे आणखी आहे ते तो बिनचूक जाणतो, कारण की ज्ञानाने आपले राहण्याचे ठिकाण त्याच्याच ठिकाणी केले आहे. फार काय सांगावे अर्जुना, जशी नदी समुद्रपणाला पावते त्याप्रमाणे असा तो पुरुष माझी सत्ता पावतो. जसा राघू नळिकेवरून उठून मोकळेपणे झाडाच्या फांदीवर बसावा, तसा तो देहाहंता सोडून स्वरूप ब्रह्म हेच मी आहे म्हणून तो स्वरूप अहंतेने वेष्टीला गेला. अज्ञानरूपी निद्रेने जो बदाबदा घोरत होता तो हे शहाणे अर्जुना आत्मस्वरूपी जागा झाला. अर्जुना, भेद प्रतीती हाच कोणी एक आरसा, तो त्याच्या हातून पडून फुटल्यामुळे तो पुरुष प्रतिबिंबाच्या जीवपणाच्या भासास मुकला. हे वीरा, आता या पुरुषाचे ठिकाणी जीवाचे जसे ईशाशी ऐक्य होते म्हणून त्या पुरुषाला लागलीच मदभावाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे पावसाळा संपल्यावर ढग आकाशरूप होतात त्याप्रमाणे वस्तुतः मदरूप झाल्यावर मग जरी तो या देहात असला तरी तो देहाला उत्पन्न करणाऱ्या गुणांच्या तावडीत सापडत नाही. ज्याप्रमाणे अभ्रकाच्या कंदिलाने दिव्याचा प्रकाश आवरला जात नाही त्याप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने त्याचा बोध मळत नाही. जसा आकाशातील चंद्र जळात असतो तसा तो देहात असतो. तिन्ही गुण आपापल्या सामर्थ्याने देहामध्ये नाना प्रकारच्या चेष्टा करतात, पण तो आपल्या अहंतेला त्या चेष्टा पाहण्यासही पाठवत नाही. येथेपर्यंत तो अंतःकरणात निश्चयाचा जोर करून राहिला आहे. आता शरीराच्या ठिकाणी काय घडत आहे हे तो काही जाणत नाही. आपल्या अंगावरची कात टाकून सर्पाने बिळात प्रवेश केल्यानंतर ती त्याची कात कोणी सांभाळावी तसे त्या पुरुषाच्या देहाचे झाले आहे. अथवा कमळातील सुवास परिपक्व झाल्यावर जसा तो सुवास आकाशात मिळून जातो व तो पुन्हा कमळाच्या फुलाकडे माघारी येत नाही. अर्जुना, ब्रह्माशी ऐक्य पावल्यामुळे त्या पुरुषाची तशी स्थिती झाली आहे. तशा स्थितीत देहाचे धर्म काय आहेत व देह कसा आहे हे तो जाणत नाही. म्हणून जन्म, म्हातारपण व मरण इत्यादी देहाचे जे 6 गुण ते त्याच्या देहाच्या ठिकाणीच राहिले. त्याला तो आत्मस्वरूप असल्यामुळे त्यांचा काही एक संबंध राहिला नाही. घट फुटल्यावर व घटाच्या खापऱ्या फेकून दिल्यावर ते घटाकाश आपोआपच महाकाश होते. त्याप्रमाणे देहबुद्धी गेल्यावर ज्यावेळी आपल्याला आपल्या स्वरूपाचे स्मरण होते तेव्हा आत्मस्वरूपा वाचून दुसरे काही आहे काय अशा थोर ज्ञानसंपन्नतेने युक्त असे त्याचे देहामध्ये असणे असते. म्हणून मी त्याला गुणातीत म्हणतो. जसा काही मेघांच्या गर्जनेने ओलावलेला मोर सुखावतो त्याप्रमाणे या देवाच्या भाषणाने अर्जुन अतिशय आनंदित झाला. अर्जुन म्हणाला, हे प्रभो, या 3 गुणांच्या पलीकडे जो जातो तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा, त्याचे आचरण कसे असते, या 3 गुणांच्या पलीकडे तो कसा जातो. त्या संतोषाने वीर अर्जुन विचारू लागला की महाराज, ज्या पुरुषामध्ये असा बोध राहतो तो पुरुष कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, तो गुणातीत पुरुष कसा आचरण करतो व तो गुणांचे निवारण कसे करतो. आपण कृपेचे माहेरघर आहात, आपण ते आम्हाला सांगावे. या अर्जुनाच्या प्रश्नावर तो ऐश्वर्यादी 6 गुणांचा राजा श्रीकृष्ण उत्तर देत आहे, ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुझी प्रश्न करण्याची पद्धत अपूर्वच आहे. तो गुणातीत काय कर्म करतो व गुणातीत कसा तरुण जातो हे एवढेच असंबंध काय विचारतोस. हे तुझे विचारणे खरे हे कसे खोटे आहे असे विचारण्यासारखे विसंगत आहे. अर्जुनाचा प्रश्न विसंगत कसा आहे हे भगवान या ओवीत सांगतात. गुणातीत ज्याला म्हणतात तो गुणांच्या स्वाधीन तर नसतोच, अथवा तो जरी गुणात असला तरी तो त्या गुणांच्या स्वाधीन होत नाही. या ओवीत अर्जुनाच्या प्रश्नाची दुरुस्ती करतात. पण तो गुणातीत पुरुष गुणांच्या गुताड्यात असताना तो गुणांच्या अधीन आहे किंवा तो गुणांच्या अधीन नाही हे कसे ओळखावे. हा संशय जर तुझ्या मनात असेल तर तुला तो प्रश्न सुखाने विचारता येईल. आता आम्ही त्याचे स्पष्ट उत्तर देतो, तू ऐक. श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडवा, सत्वगुणाचे कार्य प्रकाश, रजोगुणाचे कार्य प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्य मोह ही प्राप्त झाली असता गुणातीत झालेला मनुष्य त्यांचा तिरस्कार करत नाही व प्राप्त झाली नसताना तो त्यांची इच्छा करत नाही. तर रजोगुणाच्या उत्कर्षाने तो गुणातीत पुरुष ज्या वेळेला प्रवृत्तीने वेढला जातो त्यावेळी त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात. तेव्हा त्या गुणातीत पुरुषाला मी एक कर्मठ आहे असा अभिमान चढत नाही, अथवा कर्मे करण्याची राहिली तरी त्याच्या बुद्धीला खेद होत नाही. अथवा सत्वगुणाच्या आधिक्याने जेव्हा सर्व इंद्रियात ज्ञान फाकते त्यावेळी चांगल्या विद्वत्तेने मी ज्ञानी आहे असा हर्षभरीत
होत नाही अथवा चांगली विद्वत्ता प्राप्त झाली नाही तरी त्याला खेदही होत नाही, अथवा जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा तो गुणातीत पुरुष मोह व भ्रम यांच्याकडून ग्रासला जात नाही, तेव्हा तो अज्ञानामुळे कष्टी होत नाही अथवा तो अज्ञानाचा स्वीकार करत नाही। मोहाच्या वेळी तो गुणातीत पुरुष ज्ञानाची इच्छा करत नाही आणि ज्ञानाने कर्माचा आरंभ करीत नाही व त्याच्या हातून सहज कर्म झाले तर त्याचा खेदही करत नाही। ज्याप्रमाणे सूर्याला प्रातःकाल, मध्यान्हकाल व सायंकाल या तिन्ही काळांची गणना नाही, तसा तो गुणातीत पुरुष असतो। त्याला काही वेगळ्याच प्रकाशाने ज्ञानपणा यावयाचा आहे काय, तर नाही, तो ज्ञानाची मूर्तीच आहे। अथवा त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ती झाली तर त्याला कर्मठत्व, मी यथासांग कर्म करणारा आहे असा अभिमान वाटेल काय? अर्जुना, सांग पाहू, हिमालय पर्वत थंडीने थरथर कापेल काय? अथवा त्याच्यासमोर मोह आला असता त्या मोहामुळे तो ज्ञानाला मुकला जाईल काय? उन्हाळ्याकडून महाअग्नी जाळला जाईल काय? उदासीनासारखा राहणारा जो गुणांच्या येण्या जाण्याने चलन पावत नाही, गुण आपापली कर्मे करीत आहेत असे जाणून तटस्थ राहतो, तो जो गुणांच्या त्याप्रमाणे गुण व गुणांचे जे कार्य आहे हे तो सर्व आपणच आहे, म्हणून एका गुणाच्या उत्कर्षाने त्याचे चित्त विस्कळीत होत नाही। वाटेने जाणारा वाटसरू संध्याकाळ वगैरे अडचणीत सापडल्यामुळे जसा वस्तीला धर्मशाळेत वगैरे राहतो, तसा तो गुणातीत पुरुष प्रारब्ध भोगाच्या अडचणीत सापडल्यामुळे एवढ्या थोर अनुभवाने देहात उदासीनतेने वस्तीला आलेला असतो। ज्याप्रमाणे युद्धाची भूमी असते त्याप्रमाणे तो गुणांना जिंकणारा नसतो व गुणांकडून पराभव पावणारा नसतो व त्याचप्रमाणे तो गुण नसतो अथवा तो गुणांकडून करवित नाही। अथवा शरीरातील प्राण जसा उदास असतो किंवा घरी आलेला पांतस्थ ब्राह्मण जसा त्या घरसंबंधाने उदास असतो अथवा चव्हाट्यावरील खांब जसा उदास असतो त्या आणि अर्जुना, मृगजळाच्या हेलकाव्याने जसा मेरू पर्वत यत्किंचितही हलत नाही तसा तो गुणातीत पुरुष गुणांच्या येण्या जाण्याने गडबडत नाही। हे फार बोलून काय करावायचे आहे? आकाश जसे वाऱ्याने हलत नाही अथवा सूर्य जसा अंधाराकडून गिळला जात नाही, जागे असलेल्या मनुष्यास स्वप्न जसे भ्रमात पाडत नाही, तसा अर्जुना तो गुणांकडून बांधला जात नाही असे समज। गुणांच्या तडाख्यात तर तो सापडतच नाही, परंतु तो जेव्हा गुणांचा कमी जास्तपणा पाहतो तेव्हा जसा एखादा सभ्य गृहस्थ हालणाऱ्या लाकडे बावल्याच्या चेष्टा दुरून पाहतो, तसा गुणांचे कमी जास्तपण दुरून कौतुकाने साक्षीरूपाने पाहतो। सात्विक गुण सत्कर्मे करतो, रजोगुण रजोगुणी कर्म करतो व तमोगुण मोहाधिक तामसी कर्म करतो। अर्जुना, ऐक, जशा लोकांच्या क्रिया सूर्याच्या सत्तेने चालतात त्याप्रमाणे गुणांच्या सर्व क्रिया त्याच्या सत्तेने चालतात, हे तू पक्के समज। समुद्रांना भरती येते, चंद्रकांत मण्यांनाच पाजर फुटतो व चंद्र विकासी कमळे फुलतात, पण चंद्र तर काही हालचाल करत नाही। अथवा वाराच वाहतो अथवा वाहण्याचा बंद होतो, पण आकाश स्थिर असते। त्याप्रमाणे गुणांच्या हालचालीने जो गडबडत नाही, या लक्षणांनी तो गुणातीत पुरुष ओळखावा। आता त्याची जी वागणूक आहे ती ऐक। सुखदुःखाचे ठिकाणी समान दृष्टी ठेवणारा, स्वस्वरूपी स्थित माती, दगड व सोने ही सारखीच मानणारा, ज्याची आत्मबुद्धी अभंग आहे असा स्वतःची निंदा स्तुती समान मानणारा, तर अर्जुना, वस्त्राच्या आत बाहेर जसे सुताशिवाय काही नसते त्याप्रमाणे चराचरासहित सर्व विश्व मद्रूप आहे असे तो पाहतो। म्हणून ज्याप्रमाणे हरीचे देणे भक्तांना व शत्रूंना सारखे असते, तसे तो सुखदुःखाला सारख्या त्याजव्यात घालून सारखे मानून वागतो। सहज विचार करून पाहिले तर देहरूपी जलामध्ये जेव्हा मासोळी होऊन राहावे, पूर्ण देहात आध्यात्म घ्यावे, तेव्हाच सुखदुःख भोगावे लागते। ज्याप्रमाणे मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावे, त्याप्रमाणे आता त्याने ते देहात आध्यात्म्य टाकले आहे व तो आपल्या आत्मस्वरूपाने स्थिर राहिला आहे। अथवा गंगेच्या पात्राला सोडून आणि समुद्राच्या पात्रात प्रवेश करून आपली खळबळ वाहण्याची लगबग नाहीशी केली। अर्जुना, त्याप्रमाणे ज्याची वस्ती आपल्या ठिकाणी आत्मस्वरूपी झाली त्याला सहजच देहामध्ये जसे सुख तसेच दुःख असते, जसे रात्र तसेच उजाडणे एक खांबाला जसे एकसारखे असते, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी रममान झालेल्या गुणातीतास देहाला व्यापून असणारी सुख दुःखादी द्वंद्वे आहेत। ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाच्या अंगावर जसा साप तशीच उर्वशी, त्याप्रमाणे आत्मस्वरूपी ज्याची वस्ती झाली आहे त्यास देहात द्वंद्वेसारखी आहेत, म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यात कमी अधिकपणा नाही व रत्न व दगड यामध्ये त्यास काही फरक वाटत नाही। घराला स्वर्ग येवो अथवा त्याच्या अंगावर वाघ उडी घालो, परंतु त्याच्या आत्मबुद्धीला केव्हाही भंग होत नाही। ज्याप्रमाणे
मेलेला मनुष्य जागा होत नाही अथवा जळलेल्या बीजाला अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणे त्याची आत्मिक बुद्धी मोडत नाही. हा ब्रह्मदेव आहे असे म्हणून त्याची स्तुती केली अथवा नीच म्हणून त्याची निंदा केली, पण राख जशी जाळणे अथवा वीजणे जाणत नाही, त्याप्रमाणे निंदा व स्तुती ही खेद व संतोष अशा कोणत्याच रूपाने व्यक्त होत नाहीत. सूर्याच्या घरी अंधार वा उजेड नाही, म्हणजे सूर्याच्या घरी अंधार वा उजेड ही कल्पना नाही, तशी त्याच्या ठिकाणी सुखदुःखाची कल्पना नाही. मान व अपमान समान मानणारा, मित्र व शत्रू दोन्ही समान बुद्धी ठेवणारा, प्रकृती सर्व करते अशा बोधावर आल्यामुळे बऱ्या वाईट सर्व कर्माचा आरंभ न करणे हे ज्याचे शील असा जो असतो त्याला गुणातीत म्हणतात. तो ईश्वर आहे या बुद्धीने त्याची पूजा केली, अथवा तो चोर आहे म्हणून त्यास छळले, तो बैल व हत्ती यांनी वेढला गेला अथवा त्याला राजा केला, अथवा मित्र जवळ आले अथवा शत्रू अंगावर प्राप्त झाले, तरी पण ज्याप्रमाणे सूर्य हा रात्र व उजाडले जाणत नाही त्याप्रमाणे तो ते जाणत नाही. आकाशाच्या पोटात जरी 6 ऋतू येतात तरी आकाश जसे त्याच्याकडून लिप्त होत नाही त्याप्रमाणे तो मनाने भेदभाव जाणत नाही. आणखी एक आचार त्याच्या ठिकाणी आहे पहा, तो हाच की त्याच्या ठिकाणी कर्म मात्राचा अभाव झालेला दिसतो. सर्व आरंभांना त्याच्या ठिकाणी उच्चाटन झालेले असते, संसाराची त्याच्या ठिकाणी वार्ताही नसते, अथवा ज्या अग्नीत कर्मफळे जळतात तो अग्नी तो गुणातीत पुरुष आहे. आपल्याला इहलोकीचे अथवा परलोकीचे भोग मिळावेत अशी इच्छाच त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होत नाही. प्रारब्धाने जे सहज प्राप्त होईल त्याचे सेवन करून तो असतो. ज्याप्रमाणे दगड सुकावत नाही व दुःखही पावत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाने त्याग अमुक एक कर्म करावायचे नाही व स्वीकार अमुक एक कर्म करावायचे टाकलेला असतो. आता या बोलण्याचा कोणी विस्तार करावा. ज्या पुरुषाचे असे आचरण असेल तोच खरोखर गुणातीत आहे असे समज. ज्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करता येते तो प्रकार आता आणखी ऐक. असे श्रीकृष्ण म्हणाले, अव्यभिचारी भक्तियोगाने जो माझी उपासना करतो तो या गुणांच्या पलीकडे जाऊन त्यास ब्रह्मत्व प्राप्त होण्याची योग्यता येते. तर माझ्या वाचून दुसरीकडे कोठेही मन गुंतू न देता भजन रूप मार्गाच्या द्वारा जो माझी उपासना करतो तो गुणांना ताब्यात ठेवू शकतो. तर मी कोण आहे, भक्ती ती कशी असते व एकनिष्ठतेचे स्पष्ट स्वरूप काय, हा सर्व निर्णय झाला पाहिजे. या विश्वात मी कोण आहे हे तुला सांगतो. तर अर्जुना ऐक, मी तर या विश्वात असा आहे की ज्याप्रमाणे रत्नाचे ठिकाणी असलेले तेज रत्नच आहे, अथवा ओलेपणाचं जसे पाणी आहे, किंवा पोकळीच आकाश आहे, अथवा गोडी तीच जशी साखर आहे, वेगळी नाही. अग्नी तोच जसा जाळ आहे, पाकळ्यांचेच नाव जसे कमळ आहे, वृक्ष तोच जसे फांद्या फळे वगैरे आहे. अर्जुना, बर्फ जे एकत्र गोठून झाले तेच जसे हिमालय पर्वत होय, अथवा विरजलेले दूध तेच जसे दही असते, त्याप्रमाणे विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे. पहा, चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही, चंद्र पाहणे असल्यास चंद्राच्या कला वेगवेगळ्या कराव्या लागत नाहीत. तुपाचा घट्टपणा न मोडणे ते जसे तूपच आहे, अथवा सोन्याचे कडे हे आटवले नसताना ते सोनेच आहे. वस्त्राचे धागे न उकलता ते वस्त्रच जसे उघड दोराच आहे, अथवा मातीची घागर न विरघळता जशी ती घागर मातीच आहे. म्हणून विश्व पण काढून टाकावे, विश्वाचा निराश करावा व मग मला घ्यावे, तसा मी नाही, तर विश्वासकट सर्व मीच आहे. अशा प्रकारे मला जाणणे ही अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात. येथे या विश्वात व माझ्यात काही भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो. या कारणास्तव अर्जुना, भेदाला टाकून अभेद अशा चित्ताने आपल्या सकट आपणास माझ्या वेगळे न मानून मला जाणावे. अर्जुना, सोन्याचीच टिकली जशी सोन्यावर बसवलेली असते, पहा त्याप्रमाणे आपल्याला माझ्याहून वेगळे मानू नये. किरण हे तेजोमय असते व तेजापासून झालेले असते व ते तेजालाच लागलेले असते. त्या किरणासारखा चांगला बोध असावा, म्हणजे तू आपल्याला माझ्याहून भिन्न समजू नकोस. पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू जसा पृथ्वीरूप आहे, अथवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा बर्फाचा पर्वत रूपच आहे, त्याप्रमाणे तू आपला मीपणा माझ्या ठिकाणी पहा. समुद्रावरची लाट जशी लहान असली तरी ती समुद्राहून वेगळी नाही, तसा मी ईश्वराच्या ठिकाणी दुसरा ईश्वराहून वेगळा खरोखर नाही. अर्जुना, अशा ऐक्याने जेव्हा दृष्टी विकसित होते त्याला आम्ही भक्ती असे म्हणतो. हीच दृष्टी म्हणजे ज्ञानाचा चांगलेपणा होय आणि योगाचे सर्व सार हेच आहे. मेघ व समुद्र यांच्यामध्ये जशी अखंड जलधारा लागलेली असते, अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाची वृत्ती वाहवत असते. म्हणजे जेथून वृत्ती उत्पन्न होते तेही ब्रह्म व ज्याला विषय करते तेही ब्रह्म
व वृत्ती ही ब्रह्म अशी त्याची ही त्रिपुटी एक ब्रह्मरूप असते. अथवा आडाच्या तोंडी असलेल्या आकाशाचा महाआकाशाशी जोड दिलेला नाही, तर जसे आडातले आकाश हे महाआकाशाशी नेहमी मिळालेलेच असते, त्याप्रमाणे अर्जुना तो परमरसाशी परब्रह्माशी ऐक्याला पावतो. प्रतिबिंबापासून प्रतिबिंबापर्यंत जसा प्रभेचा एकसारखा सरळपणा असतो, तशी ती सोहमवृत्ती आहे असे समज. याप्रमाणे जीव व ब्रह्म या दोहोत जीवाच्या ठिकाणी जेव्हा सोहमवृत्ती ते ब्रह्म मी आहे अशी वृत्ती प्रगट होते, तेव्हा ती सोहमवृत्तीसुद्धा आपोआप सरते, नाहीशी होते. अर्जुना, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात विरघळल्यावर तो मिठाचा खडा विरघळावा हेही थांबते, नाहीसे होते. अथवा गवत जाळून जसा अग्नीही आपण विझतो, त्याप्रमाणे भेदाचा नाश करून ज्ञान राहत नाही. मी मायेच्या पलीकडे आहे व भक्त मायेच्या अलीकडे आहे असा माझ्यात व भक्तात असलेला पलीकडेपणा व अलीकडेपणा नाहीसा होतो आणि माझ्यात व भक्तांमध्ये अनादी जे ऐक्य आहे तेच प्रगट होते. अर्जुना, आता तो गुणाला जिंकतो ही भाषाच राहत नाही, कारण की आता एकपणा ही सरला. फार काय सांगावे, अशा प्रकारची जी अवस्था ते जे मर्मज्ञ अर्जुना ब्रह्मत्व होय. वर सांगितल्याप्रमाणे जो अव्यभिचारित्वाने मला भजतो त्यास ते प्राप्त होते. शिवाय आणखी या लक्षणांनी युक्त असा जो या जगात माझा भक्त आहे त्याचा करता ब्रह्मत्व पतिव्रता आहे. ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहाने खळखळ वाहणारे पाणी जे निघते त्याला समुद्राचे स्थान अवश्य मिळतेच, यात अन्यथा नाही. त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जो माझे सेवन करतो तो ब्रह्मस्थितीच्या मुकुटात अग्रभागी असणारे रत्न होतो. अर्जुना, या ब्रह्मत्वालाच सायुज्य असे म्हणतात व चौथा पुरुषार्थ हे यालाच नाव आहे. परंतु माझी श्रीकृष्णाची भक्ती ही ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी पोहोचण्याचे साधन आहे, म्हणून ब्रह्मत्वी पोहोचण्याचे मी कृष्ण साधन आहे असे कदाचित तुला वाटेल. तर अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल, तर ती येऊ देऊ नकोस. अरे, माझ्या वाचून ब्रह्म दुसरे नाही. नित्य अमृत शाश्वत धर्मरूप व अखंड सुख असे जे ब्रह्म ते ज्यात राहते ते ब्रह्माची मूर्तीच मी आहे. अर्जुना, ब्रह्म या नावाला विषय मी आहे आणि या सर्व शब्दांनी म्हणजे अमृत, अव्यय, शाश्वत वगैरे शब्दांनी मीच बोलला जातो. चंद्र आणि चंद्राचे बिंब ही जशी भिन्न नाहीत, त्याप्रमाणे हे चतुर अर्जुना, माझ्यात व ब्रह्मात भेद नाही. अर्जुना, हे ब्रह्म नित्य अचल प्रगट धर्मरूप अमर्याद सुख व अद्वितीय असे आहे. विचार अज्ञान नष्ट करण्याचे आपले काम करून ज्या ठिकाणी प्राप्त होतो ते स्थान मी आहे. फार काय सांगावे, सिद्धांतांचे कडेलोटाचे स्थान ते मीच आहे असे समज. महाराज ऐका. अशाप्रमाणे तो अनन्य भक्तांचा आवडता श्रीकृष्ण परमात्मा वीर अर्जुन त्याला सांगता झाला. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, संजया, हे तुला कोणी विचारल्या वाचून तू व्यर्थ का बोलतोस? माझ्या मुलांच्या विजयाची बातमी सांगून माझी चिंता दूर कर. तेव्हा संजय मनात म्हणतो की तू या विजयाच्या गोष्टी सोडून दे. धृतराष्ट्राची अशी ही अवस्था पाहून संजय आश्चर्यचकित होऊन व त्रासून मनात म्हणाला, अहो, काय आश्चर्य आहे, याचे देवाशी कसे वैर आहे? तरी तो कृपाळू श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट हो आणि यास म्हणजे धृतराष्ट्रास हा आत्मानात्म विचार सेवन करण्याचे सामर्थ्य देव आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा हो. संजय आपल्या मनात धृतराष्ट्रासंबंधी असा विचार करीत असता आणि कृष्ण अर्जुनाच्या संवादाचे मनन करीत असता त्याच्या चित्ताला आनंदाचा महापूर आला. म्हणून आता या उत्साहाच्या भरात तो श्रीकृष्णाचे बोलणे सांगेल. त्या अक्षरातील अभिप्राय मी तुमच्या ठिकाणी पोहोचवीन, तुम्हाला सांगेन, तो तुम्ही जरूर ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर मंडळी, पुढील अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.